तिथे मोहन तोंडवळकर असतील तर बोलवा ना प्लीज. मग का असा गेलास निघून? नाही नाही, तू पाहिजे, तू ये, मला महासागर करायचं आपल्या पूर्वीच्याच ग्रुपमध्ये. आता नाहीतरी ना जुन्या नाटकांचा नवीन जमाना आलाय, म्हणून आपण आपलं जुनं नाटक करूया ना, नवीन जमाने. हा, येशील ना? हो, मग आलं की आपली पार्टी व्हायला पाहिजे. वहिनीला सांगायचं भरल्या तिसऱ्या करायला. हो, मजा यायची रे, खूप मजा यायची. हा, येशील ना? वाट बघते. हा, चल. सुधीर काका, असं म्हटलं जातं की पु ल देशपांड्यांना ची तब्येत जर का चांगली असती, ज्यावेळेला तुमची त्यांची ओळख झाली, तर त्यांनी कदाचित व्यक्ती आणि वल्लीमध्ये एक कॅरेक्टर ऍड केलं असतं आणि ते सुधीर भट असतं. हो, कारण हे मला त्यांनी 2 वेळा असं नेहमी घरी बोलले. ते माझं आणि त्यांचं एक 5-6 वर्षाचं, 6-7 वर्षात मी 4 नाटकं केली त्यांची. फुलराणी, असामी, सुंदर मी होणार आणि व्यक्तिवल्ली. आणि त्या निमित्ताने त्यांचा फॅमिली म्हणजे सुनीताबाई, मी आणि पुलं, असं मी बरेच वेळा त्यांच्याकडे 10:30-11च्या सुमारास जाऊन बसायचो. आणि मी माझ्या पद्धतीने बोलायचो आणि टाइमपास करायचो. एक मोठा किस्सा म्हणजे फुलराणीचं फंक्शन होतं 1100 प्रयोगाचं, 1111. तर मला त्यांनी अट घातली की कोणत्याही मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना बोलवायचं नाही. मग त्यांनी आपण म्हणतो मग त्याला सांगितलं का, त्याला सांगितलं का, त्याला सांगितलं का, असं एक त्यांनी एका माणसाचं नाव घेतलं. मला म्हणाले ह्याला सांगितलंयस का? म्हटलं नाही, तो असं मी म्हटलं. तर ते मरणाचे हसले आणि मला म्हणायला लागले ह्याच्या पुढे मी तुझ्याविषयी ऐकून आहे, पण माझ्यासमोर बोलताना शिव्या सकटच बोलायचो. वहिनींना आपण विचारूया, हे असं कसं काय, म्हणजे तुम्हाला जमतं काय एकंदरीत? त्यांचा स्वभावच तसा आहे, मला आवडतं. ते काय जे काय करतात ते मला आवडतं. अहो, एवढे दौरे असतात त्यांचे, एवढ्या नट्यांबरोबर कधीच नाही मी त्यांना अडवलं. विचारा, काय सांगताय? कधीच नाही. पण त्यातला एक किस्सा म्हणून सांगतो. कधी कधी काय होतं, ही आली नाटकाला, कळलं, पहिल्या रंगीत तालमीला, आणि असं एक आता सिरियलिटी प्रमाणे काही काही नट्याबिट्या आहेत ना, काय सुधीर नाटक झालं, कोणाच्या बिट्या मारा येतात. मग मी पहिली बघतो ही आली आहे का. कारण काय होतं, अजूनही हे लोक एवढे मॅच्युअर्ड नाहीत की नाटकात राहून, तर त्यामुळे ना ते नाटक होल्यानंतर प्रत्येक माणूस काय नाटक झालं, हात धरता बिरता सोडत नाही. मग ती रात्री मग 7 दिवस माझी चंपी होती. तिने काय तुम्हाला कसं वाटतं सांगा खरं? नाही हो, नाही अशी मिठी वगैरे मारायला चालते हिरोईननी? नाही, चालते का नाही? नाही, तसा विश्वास आहे आणि मला सगळं माहित असतं ते काय करतात, कुठे जातात, त्यामुळे सगळं व्यवस्थित. ते ना बोलताना त्यांच्या तोंडात म्हणजे सारखं असं एका पाठोपाठ एक असे छान छान वाक्प्रचार असतात ना, त्याचा तुम्हाला त्रास होत नाही? नाही, शिव्या तसं प्रेमाच्या असतात, सगळ्यांना माहिती आहे. काय मी शिवाय येतो का, काय उगाच काय उठून मी कोणाला शिवाय देत नाही. खरं पहिली गोष्ट. आता काय आलं माहिती आहे, माझा इंटिरियरचा धंदा आहे. त्या ठिकाणी जर मी असं मंदपणे सांगितलं, अरे ऐसा मत करो, नीचे जाओ ना, रेती लेके आओ ना, ऐसा नहीं हो जाएगा, क्या हो गया, कितना दिन हो गया यार, वो प्लास्टर दीवार होता नहीं है यार, असं ए तेरी असं बोलावं, कळलं? असं तू मुंद बोलून असं बासुंदी सारखं बोलून नाही झालं. उषाताई, पुरुष नाटकानंतर तशी सुरुवात एकत्र म्हटल्यानंतर नाना पाटेकर एकदम कुठच्या कुठे त्यांचं नाव गेलं, त्यानंतर पटकन पटापट नशिबात ते असेल, माझ्या नशिबात म्हातारपणी असेल. मला एकच माहितीये की वेळेच्या आधी आणि नशिबात वाढून ठेवलेलं असतं त्याच्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही. आता जेव्हा पवित्र रिश्ताला तर काय नुसतं भारतातच नाही तर इंटरनॅशनल फेम आहे. म्हणजे आता आम्हाला लंडनवरनं ते कोपळकर म्हणून आहेत, त्यांनी एक अशा चांदीच्या प्लेट्स पाठवल्या आहेत सगळ्यांना ॲप्रिसिएशनच्या. म्हणजे त्यांनी पण तिकडे सर्वे केला आणि त्याच्यात पवित्र रिश्ता बेस्ट होतं. तेव्हा आतून खूप मी हे होते. बरं, नाना पाटेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता मग? खूप चांगला. खूप सिन्सिअर माणूस, हे पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि त्यामुळे त्यांचे आणि माझे जे गिव्ह अँड टेक होते. आणि आमचं पुरुष नाटक जेव्हा नाना पाटेकर आमच्या घरात येतो एक आमदार भेट द्यायला, आणि ह्या बाईला त्याची काय पडलेलीच नसती, ती फक्त त्याला अशी बघतच असते आणि तो बोलला का त्याच्या वाक्यावरही बोलते. ते जे टायमिंग लागतं आणि त्याचं जे आमचं ट्युनिंग जमायचं. पण मला एक सांगा की अजून
आत्ता सुद्धा जर का तुम्हाला मवाळ आईची भूमिका आली तर तुम्हाला जमेल ना करायला? विचारता का मी आर्टिस्ट आहे? मग मी श्यामच्या आईमधली तुम्ही आई आहात. श्याम काष्टा नेसून लगेच येईन खोपा नाही, आता नको नुसतं. तुम्ही लंगोट नेसून यायचं माझ्या. हे डेंजर आहे, हे डेंजर डिमांड आहे कास्टिंगची. आणि आता वेळ झालेली आहे ती लोकांच्या प्रश्नांची. माझा प्रश्न उषाताईने आहे. तुम्ही बोलताना कोणालाही सपशेल आडवं पाडता. जर एखादा भ्रष्ट मंत्री किंवा भ्रष्टाचारी अधिकारी तुम्हाला रस्त्यात भेटला तर तुम्ही कशी रिॲक्ट कराल? मला वाटतं मंत्र्यांपर्यंत जायची गरज नाही. मला पोलीस भेटतात तेव्हा त्यांची मी इज्जत काढते. घाबरत नाही मी. आणि बोलताना विचारते, बघा मी बोलते बघा, राग येऊ देऊ नका असं बोलते. आणि मला बोलायचं ते सगळं बोलून घेते. घाबरायचं नसतं, खऱ्या गोष्टीला घाबरायचं नसतंच. चला पुढचा प्रश्न. माझा प्रश्न उषाताईंसाठी आहे. अरे बापरे. वास्तव मधलं 1.5 फुटाची आई साकारताना तुम्हाला एखादा आलेला अविस्मरणीय असा आम्हाला किस्सा सांगाल? अविस्मरणीय असं नाही, माझं काम मी नीट केलं. कारण जेव्हा किशोर नांदलस्कर माझ्या नवऱ्याचं काम करत होते आणि ते मरतात त्यावेळेला मी जी रडली आहे ना, ते बघून आर्टिस्ट घाबरले होते, ही असं काय खरं मेल्यासारखी रडते. आम्हाला त्यातलाच एक थोडासा भाग. ते काय खाऊ आहे हातात घेऊन दाखवायला? प्रत्येक गोष्टीला काहीतरी संदर्भ लागतो. कोणतरी मारावं लागतं. कोणीतरी मारायचंय होता का इथे, मी रडते. मस्करी केली नाही तर बडकाल. पुढचा प्रश्न. सुधीर काका, तुम्ही माधुरी दीक्षितला घेऊन एखादं नाटक कधी काढाल? झालं. बरं, तुझ्या माहितीसाठी माधुरी दीक्षितनी माझ्याबरोबर लग्नाच्या बेडीची 7 दिवस तालीम केली आहे. तुम्हाला माहित असेल तर. कळलं? माझं खूप चांगलं नातं आहे, म्हणजे रिलेशन. आणि तिला मी म्हटलं, जुनी टाईम एक गोष्ट होती, किस्सा होता, की तिला म्हटलं की बघ, तुला आतापर्यंत खूप अवॉर्ड मिळाली. हो, म्हणजे तिचे काय आलं, तिला प्रश्न मीच विचारायचो आणि उत्तर पण मीच द्यायचो. ऐक, तुला प्रश्न म्हणजे पैसे खूप मिळाले, तुला नाव खूप मिळालं, तुला हे मिळालं, सगळं मिळालं. आता जर तू ग्रेट आहे असं जर दाखवायचं असेल तर एका नाटकात काम करून दाखव माझ्या. तर ती नाही होय करता करताना ती विजय केंकरे आणि असं करून लग्नाच्या बेडीतला रश्मीचा रोल करायला तयार झाली. कळलं? तुम्हाला माहिती असेल तर त्या गोष्टीला खूप, तिच्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. कळलं? आणि मी खरंच सांगतो, कौतुक करतो, तेव्हा दिल तो पागल आहे ते शूटिंग चालू होतं आणि त्या शूटिंग नंतर ती दररोज 2 तास तालीम करायची विजय केंकरे बरोबर. आणि सगळं ठरलं, पण नंतर शेवटी ना ती मला सांगायला लागली की स्टेजवर डान्स करणं आणि अभिनय करणं ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. खरंच मला जसं तालीम जवळ येते आहे ना तसं मला भीती वाटायला लागली. आणि ती म्हणाली, खरंच सुधीर मला खरंच भीती वाटते, प्लीज मला माफ कर. जमणार नाही. अरे पण एक सांगू का, मी काही इंटिरियर हिंदी पिक्चरमध्ये बऱ्याच लोकांची केली, मोठमोठ्या लोकांची केली, पण अशी हिरोईन माधुरी दीक्षित सारखी, म्हणजे आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, एवढा डाऊन टू अर्थ आणि इतका साधेपणा कोणत्याही हिरोईनमध्ये बघितला नाही. पुढे. सुधीरजी, माझा प्रश्न तुम्हाला आहे. तुम्ही जी मराठी नाटकं एवढा खर्च करून परदेशात नेता, त्यापेक्षा तिकीट दराचा सध्याचा जो दर चाललेला आहे तो कमी खर्च करून आपण इथं ऑडियन्सला दाखवला तर मराठी प्रेक्षक जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे वळू शकतो नाटकात. मी काय माहिती आहे का, अमेरिकेला जी नाटकं नेतो ती इकडे ऑलरेडी केलेलीच असतात. कळलं का? आणि तिकीट दर हा जर विषय म्हटलं तर मी खरंच प्रेक्षकांना सतत डोळ्यासमोर ठेवून मी माझा दर ठेवला आहे. मी माझ्या रांगा वाढवत नाही. मी आता 150 रुपये मी लावतोय, मला लोकांचं माहिती नाही, मी माझा दर 150 लावतोय. मग ते सई रे सई नाटक असो का वा गुरु असो का कोणतंही असो, आणि माझे खर्च खूप अवाढव्य आहेत, तरी पण मी माझ्यात भागवून घेतो. मी ते लोकांवर लादत नाही. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न उषाताईंसाठी आहे. तुम्ही सिरियलमध्ये पिक्चरमध्ये खडूस सासूचा रोल करता, तुमची खरी सून आली तर तुम्ही कशा वागाल? सून आल्यावर बघू ना आपण, आता कशाला ठरवायचं. पुढचा प्रश्न. मी सुधीरजींना एकच हे करते की आम्ही आज TV वर बघतो, पेपरमध्ये वाचतो,
मोहन जोशी आणि सुधीर भट, आमच्या मनामध्ये इतकी इमेज दोघांबद्दल चांगली आहे की आम्ही चक्रावून जातो सर्वसामान्य हे, की आम्हाला दोघांची नाटकं आवडतात, दोघांचं सगळं काम आवडतं होतं. तर माझं असं नम्र तुम्हाला हे आहे की दोघांनी सगळं ह्या पावसात मिटवून टाकावं आणि एकंदर चांगलं वातावरण नाट्यसृष्टीत करावं. मी तर या क्षणापासून सांगतो की परत तुम्हाला जे वाटतं ते तसं होणार नाही. जी गोष्ट झाली ती मला पण चुकीची वाटली, कळलं, मला पण माझा स्वभाव तसा नाही आहे. पण कधी कधी काही वेळा ग्रह असे असतात की आपण प्रश्न झाला की उत्तर देऊन मोकळे होतो. तसं झालं, बाकी काही नाही. दिलसे सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला हा जादूचा फोन देतो. या जादूच्या फोननी तुम्ही कुणालाही हा फोन लागतो आणि तुम्ही वाटेल ते बोलू शकता. सुधीरजी, कुणाला फोन लावताय? हॅलो, जयवंत दळवी आहेत का? कोण दळवी बोलताय? हो सर, मी सुधीर भट बोलतोय. काय झालं आहे की मी 3 नाटकाचा फेस्टिवल करणार होतो, कारण तिथे सगळे तेंडुलकर साहेब, पु ल देशपांडे साहेब, अत्रे साहेब, कानेटकर साहेब, हां सगळे आहेत ना तिकडे. हां, तर त्यांचं काय झालं आहे, पु ल देशपांडेंचा फेस्टिवल झाला होता, आम्ही भाग घेतला होता त्यात. अत्रेचा फेस्टिवल मीच केला होता नंतर. हो आणि आता काय झालं आहे, फक्त दळवी आणि कानेटकर बाकी होते. हो, तर दळवी तुमचा मी फेस्टिवल करणार होतो 3 नाटकांचा. तर काय झालं, सगळं 1.25 वर्ष मी प्लॅनिंग केलं होतं. जवळपास 40 आर्टिस्ट बरोबर सगळं बोलणं झालं होतं. हो, पण जेव्हा नाटक करायची वेळ आली ना, तेव्हा 4च नट शिल्लक राहिले आणि बाकीच्या सगळ्यांनी, कोणी फुबाई फो, कोणी कॉमेडी एक्सप्रेस, कोणी हे, कोणी कुंकू, हो घराबाहेर आणि काय काय सिरियल घेतल्या आणि सगळे नट बिझी झाले. तो तर नाही तर तुमची जी कादंबरी आहे ना, सारे प्रवासी घडीचे, त्याच्यावर मी नाटक करतोय. आता एक 10-12 दिवसात ते नाटक येईल. तर दळवी साहेब, जरा एक काम कराल का प्लीज, जरा रंगीत तालमीला येऊन जरा चक्कर मारा ना प्लीज. म्हणजे तुम्हाला जे कोकणातलं काय वाटतं ते आम्हाला जरा समजावून सांगा. हो, शफात खाननी लिहिलं आहे. हो, तुम्हाला कळलं असेल बहुतेक, शफात खाननी लिहिलं आहे आणि प्रदीप मुळे बसवतोय. हो, आणि अजित परबनी म्युझिक केलं आहे, कारण त्याला ते कोकणातलं कसं काय ते त्यांचं सगळ्यांचं एकमेकांचं ट्युनिंग आहे. आणि ते जरा तुम्ही रंगीत तालमीला आलात तर बरं होईल, कारण तुमच्यासारखी माणसं सगळी नसताना नाटकधंद्याची परिस्थिती खराब झाली आहे. प्लीज येऊन जा. हॅलो, हां, तिथे मोहन तोंडवळकर असतील तर बोलवा ना प्लीज. अरे मोहन, काय रे, आपल्याला महासागर करायचं होतं ना, नाना बिना घेऊन तू करणार होतास ना, मग का असा गेलास निघून? नाही तू पाहिजे, तू ये, मला महासागर करायचं आपल्या पूर्वीच्याच ग्रुपमध्ये. केवढी मजा होती रे, शी बाबा, मला खूप आठवणी येत आहेत त्याच्या. हो सगळे मी सांगते, आपण नानाला फोन करूया. नीना, सगळे येतील. आपण सगळे मिळून तसाच 3 शो दिवसाला हाऊसफुल केले होते बघ, आपण तसं करूया. आता नाहीतरी ना जुन्या नाटकांचा नवीन जमाना आलाय, म्हणून आपण आपलं जुनं नाटक करूया ना, नवीन जमाने. येशील ना? हो, मग आलं की आपली पार्टी व्हायला पाहिजे. वहिनीला सांगायचं भरल्या 3ऱ्या करायला. हो, मजा यायची रे, खूप मजा यायची. येशील ना? वाट बघते. चल. खूप मिस करतो. चांगला प्रोड्युसर. ते सोडले तर बाकी कोणाकडे पैसे पूर्ण मिळाले ना, हा माणूस लोकांना वाटायचं तो कडक आहे, पण आतून असाच होता, आमच्या जातकुळीत बसणारा. सुधीर काका, तुम्हाला पण एका निर्मात्याचं नाव ऐकून डोळ्यात पाणी आलं म्हणजे? हो, हे लोक मोहन वाघ, पणशीकर, मोहन तोडकर हे खूप सिनियर निर्माते होते. आता काय होतं,
चला प्रश्न विचारणारा माणूस नाही राहिला मला, एक जाब विचारणारा किंवा आपण कोणाला घाबरावं अशी माणसं नाही राहिली, कळलं का? आणि हे लोक खूप सिनियर आहेत. हे नाटक धंद्यात हे बाकीचे कोण काय बोलतात ते सोडा, नाटक धंद्यात 5-10 वर्ष टिकणं काय सोपी गोष्ट नाही. हे 50-50 वर्ष टिकले रे, एवढ्या नटांना घडवलंय. म्हणजे खरंच सांगतो, मी बघितलंय रे की ह्या लोकांनी किती नटांना घडवलंय. हे नट मोठे झाले की लोक विसरतात कुठून आलोय आपण. हे नट म्हणजे साधारणपणे पक्ष्यांसारखे झालेत. पक्षी उडून काही आपलं गाव सोडून कुठे गेले की त्यांना आई बाप कोण असतो माहीत नसतो रे, तसं झालंय. सगळी चांगली नाटकं मी यांच्याकडे केली. पुरुषच्या वेळेला सुद्धा म्हणजे माझं काम जे होतं त्याच्यासाठी दुसरी बाई घेतली होती. आणि मोहनचं म्हणणं होतं की उषालाच घे. विजाबाईंना सांगितलं उषालाच घे. पण मग विजाबाईंना 2-3 लोकांनी एका बाईचं नाव सांगितलं होतं म्हणून त्यांनी तिला घेतलं. 15 दिवस रिहर्सल केल्यानंतर त्या बाईला कळतच नव्हतं नक्की कॅरेक्टर काय आहे. ती एक फुल वेडी तरी करायची, नाही तर फुल अशी गेलेली अशी करायची. मग मी तेव्हा नोकरीवर होते, मला मोहनचा फोन आला, आज तू जा आणि बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये बाईंना भेट. म्हटलं का रे, तुला काय करायचं, जा ना तू. ते आमचं चालायचं, फॅमिली फ्रेंडशिप ना, म्हणून मी गेले. मग मला बाईंनी सांगितलं उषा असं असं आहे, एकटी करते, मला ह्यानी त्यानी तिचं नाव सांगितलं म्हणून मी घेतलंय. पण तिला ना कळत नाहीये ग, मी सांगते ते तिच्या लक्षात येत नाहीये. तर ती मला सांगून गेले की मी 2 दिवसांनी सगळं करून दाखवायला येते, तर मी सांगते त्या दिवशी तू ये. बाईंनी मला बोलवलं, मी गेले. बाईंनी मला सांगितलं ती इथे असं करते, तसं करते, तसं करते, तसं करते. मी केलं. त्यावेळेला ती आली होती. मला हे पाहिजे होतं असं बाई म्हणाल्या. त्यामुळे तिचं काम गेलं आणि शेवटी मोहनला जे पाहिजे होतं की उषाच पाहिजे इथे, ती उषाच आली पुरुषमध्ये. आणि आता रॅपिड फायर राऊंड. सुधीर काकांपासून सुरुवात करूया. दुसऱ्याचं चांगलं नाटक बघून तुमची रिॲक्शन काय असते? लाफ्टर की पॉज? लाफ्टर. तुमच्या संस्थेत काम केलेला आवडता अभिनेता? मोहन जोशी की सतीश तारे? मोहन जोशी. सुनील बर्वेने नव्याने आणलेली जुनी नाटकांचा जो ट्रेंड आहे तो तुमच्या संस्थेची नक्कल आहे की तुमच्यापेक्षा पुढचं पाऊल आहे? माझ्यापेक्षा पुढलं पाऊल आहे. रंगभूमीला महत्वाची नाटकं देणारी निर्माती संजीवनी जाधव की लता नार्वेकर? लता नार्वेकर. मराठी रंगभूमीविषयी कुणाला जास्त तळमळ आहे? विनोद तावडे की अजित पवार? विनोद तावडे. अजित पवारांनी आताच 5 कोटीचं अनुदान जाहीर केलेलं आहे. ते जाऊन दे. आणि आता उषाताई, आवडता अभिनेता यशवंत दत्त का नाना पाटेकर? यशवंत दत्त. कुणाची आई व्हायला आवडलं? वास्तव मधला संजय नार्वेकर की पवित्र रिश्ता मधला मानव? सध्या पवित्र रिश्त्यातला मानव. मराठी नाटकांपासून सध्या का दूर आहात? कमी पैशामुळे की वाईट नाटकामुळे? या दोन्हीतलं उत्तर नाही आहे. कारण मला यांनी नाटकवाल्यांनी बोलवण्यापेक्षा आधी तिकडचं मिळालं. उत्तम मराठी नाट्य निर्माते लता नार्वेकर की सुधीर भट? सुधीर भट का बाजूला बसलेत म्हणून? अजिबात नाही, माझ्याकडे ते नाही. त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं तरी बोलले असते, घाबरले नसते. बाहेर जाऊन भांडण काय. मुन्नी बदनाम हुई गाण्यावर कुणी चांगला डान्स केला? निर्मिती सावंत, उषा नाडकर्णी की मल्लिका अरोरा? मलाइका अरोरा. अरोरा आहे पहिली, पण त्याच्यानंतर मुन्नी बदनाम